ब्रेकनंतर स्वागत माझा मिड डे मध्ये बातमी आहे साताऱ्याहून। सातारा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय, मात्र प्रत्यक्षामध्ये परिस्थिती नेमकी उलट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। घरगुती गॅसचा मुबलक साठा असल्याचं प्रशासन सांगत असतानाच गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील इंडियन गॅस एजन्सी समोर आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ साताऱ्यातील गॅस जे ग्राहक आहेत त्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कराडमध्ये आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय मोठ्या प्रमाणावर आखाती युद्धाची झळ आता ग्राहकांना बसताना पाहायला मिळत आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या लांबच्या लांब अशा रांगा आता गॅस मिळवण्यासाठी लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। काय सांगाल, नेमकं काय असण्याची परिस्थिती आहे? तुम्हाला सिलेंडर मिळतोय का? नाही मिळत। मला सिलेंडर माझी मी 4-2 लाख सिलेंडर घेतला होता। 4-2 लाख 1 महिन्यानंतर बुकिंग करा असा नियम आहे। मला आज सांगितलं की 25 तारखेनंतर बुकिंग करा, म्हणजे 25 तारखेनंतर बुकिंग केल्यानंतर 5-6 दिवसांनी मिळणार। म्हणजे आता आमच्यासारख्या घरी आजारी पेशंट आहे ती वयोवृद्ध माणसं, आम्ही काय करायचं? 30 दिवसानंतर गॅस मिळतोय, पण मोठी फॅमिली असेल तर 30 दिवस गॅस पुरत नाही, 21 दिवसाच्या आतच संपून जातो। त्यासाठी शासनाने काहीतरी करावं याच्यासाठी, बाबा सिलेंडर 21 दिवसाच्या आतमध्ये मिळावा यासाठी काहीतरी करावं। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, कराड, सातारा। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, बघत रहा एबीपी माझा।